बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न वर्ग 10वा विषय भूगोल प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जल प्रणाली। समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा। टिपा लिहा। पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश। उत्तर भारताचा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश अरबी समुद्राला लागून आहे। भारतातील पश्चिम किनारपट्टी खडकाळ आहे व तिची रुंदीही कमी आहे। पश्चिम घाटातून अनेक डोंगर रांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत। पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या व वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रास येऊन मिळतात। या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून येथे त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत। टिपा लिहा। ब्राझीलची किनारपट्टी। उत्तर ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे। या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोन विभाग केले जातात। उत्तरेकडील अमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो द नॉर्ते पर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिक किनारा म्हणून ओळखला जातो। तेथून पुढे दक्षिण दिशेला पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो। ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर अमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात, त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे। या किनाऱ्यावर माराझोन बेट, माराझोन व साओ मार्कोस उपसागर आहेत। माराझोन हे किनारी बेट अमेझॉन व टोकॅयटिस या नद्यांच्या दरम्यान तयार झाले आहे। ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व काही मोठ्या नद्या येऊन मिळतात। या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते। या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेली पुळणी व तटीय वालुकागिरी आहेत। या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यांमुळे रक्षण होते। भौगोलिक कारणे लिहा। हिमालयातील नद्या बारमाही वाहतात। उत्तर हिमालयातील बहुतांश नद्या अति उंचावरील बर्फाच्छादित पर्वत शिखरांमधून उगम पावतात। उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते। पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणी पुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत। भौगोलिक कारणे लिहा। भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत। उत्तर भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे। पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात। भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही। भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे। गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदरांच्या विकासास पोषक ठरत नाही। त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत। पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर
भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो. हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाब पासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने 3 विभाग केले जातात. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भागात आणि बांगलादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास सुंदरबन म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी या नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. भारताचे प्रमुख 5 प्राकृतिक विभाग कोणते ते सांगून द्वीपसमूहाविषयी संक्षिप्त माहिती लिहा. उत्तर: भारताचे प्रमुख 5 प्राकृतिक विभाग पुढील प्रमाणे आहेत. हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह. भारतातील द्वीपसमूहाविषयी संक्षिप्त माहिती. लक्षद्वीप बेटांची माहिती. लक्षद्वीप बेटे हा अरबी समुद्रातील बेटांचा समूह आहे. ही बेटे भारताच्या नैऋत्य म्हणजेच पश्चिम किनाऱ्यापासून खूप दूर अरबी समुद्रात स्थित आहेत. बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकणद्वीप. लक्षद्वीप बेटे विस्ताराने लहान असून त्यांची उंची तुलनेने कमी आहे. अंदमान आणि निकोबार बेटांची माहिती. अंदमान आणि निकोबार बेटे हा बंगालच्या उपसागरातील बेटांचा समूह आहे. ही बेटे भारताच्या आग्नेय म्हणजेच पूर्व किनाऱ्यापासून खूप दूर बंगालच्या उपसागरात स्थित आहेत. अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहेत. अंदमान बेटांच्या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहातील काही बेटे कंकण द्वीपाच्या स्वरूपात आहेत. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील 6°45' अक्षावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अति दक्षिण टोक आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हिमालय पर्वताची सविस्तर माहिती लिहा. उत्तर: हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत
उत्तर ईशान्य दिशेला हिमालय पर्वत पसरलेला आहे. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक ही हिमालय पर्वत श्रेणीतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन म्हणजेच अर्वाचीन पर्वतरांग आहे. दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय, बृहत हिमालय म्हणजेच हिमाद्री आणि हिमालया पलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय, काश्मीर हिमालय, मध्य हिमालय, कुमावू हिमालय आणि पूर्व हिमालय, आसाम हिमालय असेही भाग केले जातात. इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.